नमस्कार मैत्रिणींनो, कविता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सोयाबीनची मसाल्याची रस्सा भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी आज मी भिजून घेतलेली सोयाबीन घेतली आहे, कढीपत्ता, गरम मसाला, धना पावडर, लाल मिरची, हळद आणि खोबरं कांद्याचं हे वाटण घेतले आहे। चला तर आपण आता फोडणीला सुरुवात करूया। सर्वप्रथम याच्यामध्ये आपण तेल फोडणीची तयारी करूया। आपलं तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता, नंतर हे खोबरं कांद्याचं वाटण, हा मसाला आपण 5 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। आपला मसाला छानपैकी मस्त तेलामध्ये भाजून छानपैकी असा शिजला आहे। आपण त्याच्यामध्ये आता गरम मसाला, हा घरगुती गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर आणि थोडीशी हळद याला छानपैकी आता मिक्स करून मसाला एकजीव करून घ्यायचा। खूप छान भाजी लागते, तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी। सोयाबीन रस्सा भाजी खायला पण खूप चवदार लागते। आपला मसाला छानपैकी बघा, तुम्ही बघू शकता छान झाला आहे आणि त्याला मस्त असं मसाला भाजल्यामुळे, छान तळल्यामुळे तेलामध्ये त्याला तेल सुटलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूया। उकळी आली, याच्यामध्ये आता आपण ही स्वच्छ केलेली आणि भिजवलेली सोयाबीन टाकतोय आणि वरतून कापलेली कोथिंबीर। तिला 5 मिनिटांसाठी आपण थोडंसं मंद आचेवर ठेवूया। आपली भाजी आता ही तयार झाली आहे। हे पहा, आपली सोयाबीन भाजी तयार झाली आहे। एकदम रस्सा भाजी आणि खूप खायला मस्त लागते। सोयाबीन रस्सा भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त टेक्स्चर आलेलं आहे, खूप छानपैकी अशी तरी आलेली आहे आणि चवीला पण खूप चवदार आणि चविष्ट अशी छान लागते आणि खूप स्वादिष्ट आहे आणि पौष्टिक पण आहे। सोयाबीन भरपूर प्रोटीन असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।